तर रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून आपण हराभरा कबाब आवर्जून मागवतो व तो खूप पौष्टिक सुद्धा असतो। तर हाच हराभरा कबाब आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तो दिसायला सुद्धा छान दिसतो व खायला सुद्धा अतिशय उत्तम लागतो। चला तर आता हा हराभरा कबाब कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी सर्वप्रथम एक जुडी पालक घेतला व त्याचे देठ कापून निवडून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा पालक घालायचा आहे व त्याचबरोबर 1 वाटी वाटाणा यामध्ये घालायचा आहे। आता याला 3 मिनिटे पाण्यात उकळून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपल्याला हे उकळवायचं नाही, त्यामुळे पालकाचा कलर चेंज होतो। तर मीडियम फ्लेमवर 3 मिनिटे पालक हा उकळून घेणार आहोत। आता याला उकळी आलेली आहे। चम्मचने आपण याला थोडंसं फिरवून घेऊया। आता हे पालक व मटार उकडलेले आहे। आता आपण गॅस बंद करून एका चाळणीमध्ये हे काढून घेऊया व याला लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर मी या ठिकाणी फ्रीज मधलं थंड पाणी घेतलेलं आहे। याला 2 मिनिटे या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। तर 2 मिनिटांनंतर पालक व वाटाणा हा थंड झालेला आहे। त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर बारीक वाटून घेऊया। तर याला जास्त बारीक वाटायचं नाही। तर आता हे वाटण तयार झालेलं आहे। तर आता मी एका प्लेटमध्ये काही भाज्या घेतलेल्या आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली फरसबी, किसलेली फुलगोबी, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेलं आलं लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेले पुदिन्याची पानं घेतलेली आहे। आता या सर्व भाज्यांना थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यात 1 चम्मच जिरे घालायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण व आलं यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालायची आहे व याला थोडं परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर याला थोडं परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपल्याला हे परतायचं नाही। आता यामध्ये बारीक चिरलेली फरसबी व बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे व त्याला सुद्धा हाय फ्लेमवर थोडं परतायचं आहे। आता हाय फ्लेमवर गाजर व फरसबीला थोडं परतल्यानंतर यामध्ये किसलेला गोबी घालायचा आहे। याला सुद्धा हाय फ्लेमवर परतायचं आहे। तर मी या सर्व भाज्या 1 वाटी घेतलेल्या होत्या। याला हाय फ्लेमवर परतल्यामुळे त्या भाज्यातील पाणी सुकतं व ते सुटसुटीत होतात। आता या भाज्या सुटसुटीत झालेल्या आहे। आता यामध्ये आपण जी जाडसर बारीक वाटलेली वाटाणा व पालकची पेस्ट आहे ती घालायची आहे व त्याला सुद्धा 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। आता 3 मिनिटांनंतर ह्या सर्व भाज्या छान परतून झालेल्या आहे, छान सुटसुटीत सुद्धा झालेल्या आहे। तर आता हे संपूर्ण सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता या थंड झालेल्या सारणामध्ये एक उकडलेला मीडियम साईजचा बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे। त्यामुळे त्यात गुठळ्या होत नाही व छान मॅश केला जातो। तुम्ही यामध्ये पनीर सुद्धा किसून घालू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व बारीक चिरलेली पुदिन्याची पाने घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। त्यामध्ये 1 चम्मच तिखट, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, 1 चम्मच कस्तुरी मेथी, 1 चम्मच गरम मसाला व 1 चम्मच आमचूर पावडर, 1 चम्मच काळं मीठ व 1 चम्मच चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे व 4 चम्मच ब्रेड क्रम्स यामध्ये घालायचे आहे। तर ब्रेड क्रम्स बनवण्याकरता 4 ओले ब्रेड मिक्सरला बारीक वाटून घेतलेले होते, ते मी यामध्ये घातलेले आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे। मिक्स करताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा एक गोळा तयार होईल। पाणी न घालता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। जर याला बाइंडिंग येत नसेल तर त्यात थोडा तुम्ही ब्रेड क्रम्स घालून आणखी याला थोडं बाइंड करू शकता। भाज्यांना व पालक व वाटाण्याच्या पेस्टला पाणी असतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही।
आता हे छान असं मळून झालेलं आहे। आता हे छान मळून झालेलं आहे। याचे आता आपण कबाब तयार करायला घेऊया। त्यासाठी हाताला थोडं तेल लावून एक छोटा गोळा घेऊन त्याला गोलसर आकार देऊन व थोडा हातावर प्रेस करून याचे आपण गोलसर असे कबाब बनवायचे आहे। आता अशा प्रकारे मी संपूर्ण कबाब बनवून घेणार आहे। तर आता आपले हे संपूर्ण कबाब बनवून तयार आहे। तर भरपूर असे हे आपले कबाब तयार झालेले आहे। तर आता यावर काजू लावायचे आहे। तर संपूर्ण कबाबला काजू लावून झालेला आहे। आता याला आपण फ्राय करणार आहोत। तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। मी याला डीप फ्राय करणार आहे कारण त्यामुळे ते खूप छान क्रंची होतात व चव सुद्धा अतिशय उत्तम लागते। त्यामुळे मी याला डीप फ्राय करणार आहे। तर आपल्याला हे कबाब मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। छान आलटून पालटून आपल्याला हे कबाब कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर आता हे कबाब तयार झालेले आहे। त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आपला मस्त कुरकुरीत व पौष्टिक असा हा हराभरा कबाब तयार आहे। चला तर आता याला एका प्लेटमध्ये सर्व करूया। तर असा हा कुरकुरीत हराभरा कबाब तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।